समोरचा टॉपिक स्टडी करू आपण आज. मेकॅनिझम ऑफ वॉटर ऍब्सॉर्प्शन. ठीक आहे. पहा आता याच्या अगोदर ऍब्सॉर्प्शनशी रिलेटेड कोणकोणते कन्सेप्ट पाहिले. सगळ्यात पहिले तर आपण संपवलं होतं वॉटर ऍब्सॉर्बिंग ऑर्गन. बरोबर आहे. त्याच्यामध्ये पाहिलं होतं आपण टिपिकल रूट. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिजन किंवा झोन्स पाहिले होते आपण. हे की नाही. रूट कॅप असते आउटर साइडला. त्याच्यानंतर झोन ऑफ ऍब्सॉर्प्शन, इलॉंगेशन, मॅच्युरेशन असे सगळे कन्सेप्ट पाहिले होते आपण. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ द रूट हेअर. एक ज्या मेन रूटच्या ब्रांचेस राहतात त्याला आपण रूट हेअर कन्सिडर करतो. बरोबर आहे. रूट मध्ये असणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्स स्वतःला एक्सटेंड करतात, इलॉंगेट करतात. सायटोप्लाझ्मिक एक्सटेन्शन त्याला म्हटलं होतं आपण रूट हेअर. आणि वॉटर ऍब्सॉर्ब करणारा मेन पार्ट जो आहे थ्रूआउट द प्लांट बॉडी, पूर्ण प्लांट बॉडी मधला, इट इज रूट हेअर. वॉटर ऍब्सॉर्ब करणारा रूट पण आहे, पण त्या रूट मध्ये ऍब्सॉर्प्शनचा एरिया कोण वाढवत असते? रूट हेअर. नंबर ऑफ रूट हेअर जेवढे जास्त असतील तेवढं वॉटर ऍब्सॉर्प्शनचा रेट त्या प्लांट मध्ये जास्त असेल. ठीक आहे. एखाद्या प्लांटची हाईट जास्त आहे म्हणजे ऍब्सॉर्प्शनचा रेट जास्त असेल, हाईट कमी आहे, इट डझंट मॅटर. डिपेंड आहे की त्या सॉइल मध्ये वॉटर किती अवेलेबल आहे. कारण त्याचे पण टाइप्स आपण ऑलरेडी पाहिले आहेत. ग्रॅव्हिटेशनल वॉटर, कॅपिलरी वॉटर, त्यानंतर कंबाईंड वॉटर, हायग्रोस्कोपिक वॉटर. त्यातला एकच तर असा प्रकार आहे जो अवेलेबल असतो फॉर द ऍब्सॉर्प्शन. आणि आपल्याला माहिती आहे कोणतं पाणी असतं? इट इज कॅपिलरी वॉटर. फार महत्वाचा कन्सेप्ट आहे हा, पेपरमध्ये आला आहे. आता इथं तुम्हाला ज्या प्रोसेस आपण डिस्कस केल्यात अगोदर, डिफ्युजन आहे, देन ऑस्मोसिस आहे, आणि सगळ्यात पहिली तर इम्बिबिशन. त्या प्रोसेसच्या आधारावरच तुम्हाला वॉटर ऍब्सॉर्प्शनचा ऍक्च्युअल मेकॅनिझम काय. जर सॉइल मधून रूट ऍब्सॉर्ब करून राहिले तर दोन गोष्टी आहेत. वॉटर ऍब्सॉर्ब कसं केलं जाते? इट इज बाय दी रूट्स. आणि याच्याच खाली एक मी वर्ड मानतो, पण तुम्हाला कळते का? वॉटर कॅन बी ऍब्सॉर्ब थ्रू दी रूट्स. या दोन गोष्टीमध्ये काय डिफरन्स दिसतो? बाय दी रूट आणि थ्रू दी रूट. जर काय डिफरन्स असेल तर याचा अर्थ आपला कन्सेप्ट बरोबर चालू आहे. जे आतापर्यंतची भानगड आपण पाहिली, रूट हेअर आहेत, वॉटर ऍब्सॉर्ब करतात, इम्बाईब होते, डिफ्यूज होते, ऑस्मोसिस घडते, ते सगळं काय झालं? इट वॉज ऑल ऍब्सॉर्प्शन बाय दी रूट. या प्रोसेस न करता आता रूट पर्यंत जर पाणी पोहोचलाय, मग ते सॉइल मधून रूट पर्यंत कशा पद्धतीनं, कोणत्या प्रोसेस न पोहोचते, त्याच्या मध्ये मेकॅनिझम कोणती आहे, पद्धती कोणती आहे, हा कन्सेप्ट होईल तुमचा थ्रू. ठीक आहे. लक्षात राहायचं तुम्हाला. जर पेपर मध्ये ऍब्सॉर्प्शन ऑफ दी वॉटर थ्रू दी रूट विचारलं तर लक्षात हे घ्या की त्या ठिकाणी डिफ्युजन मांडायचं नाहीये, ऑस्मोसिस मांडायचं नाहीये. तिथं काय मांडायचं तुम्हाला? मेकॅनिझम ऑफ वॉटर ऍब्सॉर्प्शन, जे आजचा टॉपिक तुमचा आहे. ठीक आहे. आपण आता स्टार्ट करू. पहा, ऍब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर इट इन्व्हॉल्व टू मेन प्रोसेसेस. आणि एकदम सोपं आहे, काही गोष्टी तुम्ही ऐकल्या सुद्धा आहेत. पहा, एक आहे पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन अँड अनदर इज द ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन. आपल्याला बायोलॉजिकल व्ह्यूज, एखाद्या सेल, प्लांट मधली सेल आहे, त्या सेलमध्ये ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह प्रोसेस कोणती असेल त्यानुसार तुम्हाला स्टडी करायचं आहे. बरोबर आहे. जसं आपण इंग्लिश मध्ये म्हणतो की समवन डू द ऍक्टिव्हिटी, हा एक सिंपल स्टेटमेंट झालं, ऍक्टिव्ह स्टेटमेंट झालं. पॅसिव्ह म्हणायचं असेल तर आपण काय म्हणतो? द ऍक्टिव्हिटी इज डन बाय समवन. दुसऱ्याच्या थ्रू, एखाद्याच्या थ्रू ऍक्टिव्हिटी घडून घेणं, त्याला म्हणतो आपण पॅसिव्ह. स्वतः करतोय ऍक्टिव्ह. आता इथं तेच आहे. पॅसिव्ह म्हणजे काय? तर इट इज ऑटोमॅटिक. पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शनचा अर्थ राहतो ऑटोमॅटिक ऍब्सॉर्प्शन, ज्याला कोणत्याही प्रकारची एक्सटर्नल एनर्जीची गरज पडणार नाही. द एटीपी नॉट रिक्वायर्ड. ज्या केमिकल प्रोसेस मध्ये विदाउट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी, विदाउट एटीपी, डायरेक्टली जर वॉटर ऍब्सॉर्ब होत असेल, अर्थात थ्रू दी रूट, तर त्या प्रोसेसला म्हणू शकता तुम्ही काय? पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. तेच याचे अपोजिट केस, इफ वॉटर इज ऍब्सॉर्ब, ऍब्सॉर्ब तर होणारच आहे,
पण जर त्याच्याकरता काही एनर्जी खर्च होत असेल, सेल एटीपीचा लॉस करत असेल, बरोबर आहे, तर त्या प्रोसेसला डायरेक्टली तुम्ही म्हणू शकता कोणतं, ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन. आता पाहू आपण हा डिफरन्स काय आहे, पॅसिव्हली ऍब्सॉर्ब केव्हा होतं आणि ऍक्टिव्हली ऍब्सॉर्ब का होतं. सगळ्यात पहिला मुद्दा, 98% 96 to 98% आहे, म्हणजे मोस्ट ऑफ दी प्लांट मध्ये वॉटर जर ऍब्सॉर्ब होते तर डेफिनेटली ते कोणतं होत असेल, पॅसिव्ह. म्हणजे प्लांट जे ज्याला आपण ऑटोट्रॉफिक प्रोड्युसर म्हणतो, त्याला रिझन हेच आहे की ते एक्सटर्नल फॅक्टरचा यूज करतात पण इनडायरेक्टली त्याच्यामध्ये वॉटर ऍब्सॉर्ब होऊन जातं. आणि हेच तर फार जबरदस्त मेकॅनिझम आहे वॉटर ऍब्सॉर्प्शनच्या मागे. आता पहा, सगळ्यात पहिले आपण कन्सेप्ट समजून घेऊ आणि नंतर आपण आपल्या पुस्तकाप्रमाणे जे पॉइंट आहेत ते पाहू. पहा, दोन गोष्टी आहेत विच इन्व्हॉल्व द पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. पहिली गोष्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे, दॅट इज अ ट्रान्सपिरेशन प्रोसेस. वन बाय वन पाहू आपण. सगळ्यात पहिला आपला मुद्दा क्लिअर करायला पाहिजे की दॅट इज ट्रान्सपिरेशन. कुठं घडते, का घडते, कसं घडते, बरोबर. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, इट इज द वॉटर लॉस थ्रू दी actually loss to the aerial parts of the plant. म्हणजे प्लांट मध्ये जर वॉटर एक्सेस क्वांटिटी मध्ये असेल तर त्याचा एक जे एरियल ऑर्गन्स आहेत, एरियल म्हणजे काय, जसं स्टेम आहे, ब्रांचेस आहेत, लीव्स आहेत, ते यांच्या थ्रू ते त्या वॉटरला लॉस करतात. प्लांट मधून वॉटर लॉस होत आहे म्हणजे हे वॉटर कुठं लॉस होईल, इनटू दी ऍटमॉस्फिअर. तर हा जो लॉस ऑफ वॉटर आहे थ्रू दी लीव्स त्याला म्हणतो आपण ट्रान्सपिरेशन. समजून राहिलं. मग आता जर समजा एखाद्या प्लांट मध्ये ट्रान्सपिरेशनचा रेट हाय असेल आणि एखाद्या प्लांट मध्ये ट्रान्सपिरेशनचा रेट लो असेल, यावर डिपेंड आहे की वॉटर ऍब्सॉर्प्शन ही पॅसिव्ह आहे की ऍक्टिव्ह असेल. पहिले आपण कंडिशन लक्षात घेऊ, ड्युरिंग द डे टाइम. डे टाइमला काय कंडिशन असतं पहा, ट्रान्सपिरेशनचा रेट जास्त असेल कारण स्टोमॅटा ओपन असतात. एक एक मुद्दा समजून घ्यायचा पहा तुम्हाला. ड्युरिंग द डे टाइम काय होऊन राहिलाय, ड्युरिंग द डे टाइम द स्टोमॅटा रिमेन ओपन. का स्टोमॅटो ओपन असायला पाहिजे, जर स्टोमॅटा क्लोज असले तर स्टोमॅटाचं वर्किंग काय, प्लांटच्या लीव्स मध्ये समजा हे जर प्लांटचं लीफ असेल त्याच्यामध्ये दोन सरफेस आहेत, आउटर सरफेस, इनर सरफेस, किंवा आपण त्याला लोअर म्हणतो. ते लोअर सरफेस मध्ये ह्या अशा प्रकारचे काही ओपनिंग असतात, ज्याला आपण स्टोमॅटा म्हणतो किंवा स्टोमॅटल ओपनिंग म्हणतो. आणि हे जर ओपन असेल त्याच्यामधून CO2 गॅस एंटर होऊ शकतो. CO2 एंटर झाला तर इट इज हेल्प इन द फोटो सिंथसिस प्रोसेस. म्हणून जर डे टाइम आहे, सनलाइट अवेलेबल आहे, फोटोसिंथसिस प्रोसेस अंडर प्रोसेस, तर याचा अर्थ स्टोमॅटा ओपन असेल आणि या स्टोमॅटा मधून गॅसेस एंटरी होतात, गॅसेस रिलीज पण होतात, एक्सचेंज ऑफ गॅसेस घडतात. तसंच स्टोमॅटा मधून वॉटर वेपरचा सुद्धा लॉस होते, लॉस ऑफ H2O इन द फॉर्म ऑफ वेपर. मग डे टाइम आहे, स्टोमॅटा ओपन आहे, तर अशा कंडिशन मध्ये काय होईल, ट्रान्सपिरेशनचा रेट हा काय राहील, त्या प्लांट मध्ये जास्त राहील, वॉटर लॉस जास्त प्रमाणात होऊन राहिलं. मग आता अशा कंडिशन मध्ये लक्षात घ्या, ट्रान्सपिरेशन फुल, लीव्स मधून वॉटर लॉस होऊन राहिलं, बरोबर आहे, म्हणजे ऍटमॉस्फिअर त्या लीव्स मधून वॉटरला अट्रॅक्ट करते असं म्हणू शकता तुम्ही. त्या लीव्स मध्ये एक प्रेशर क्रिएट झालं आणि हे प्रेशर त्या पाण्याला लूज करून राहिलं. म्हणजे ट्रान्सपिरेशनचा रेट जास्त असल्या कारणानं या लीव्ह त्या प्लांट मध्ये, लक्षात घ्या, प्लांट मध्ये वॉटरची लेवल कशी असेल, लक्षात घ्यायचं, लीफ मधून वॉटर लॉस झालं म्हणजे काय घडलं, ट्रान्सपिरेशन. म्हणजे या लीव्ह मध्ये आता H2 ची क्वांटिटी काय झाली, कमी झाली ना. वॉटर लॉस झालं म्हणजे पाणी त्या लीव्ह मध्ये पाण्याची कमतरता येईल की नाही, याचा अर्थ द DPD, डिफ्युजन प्रेशर डेफिशिट बिकम लो. कशामध्ये, लीव्ह मध्ये. तेच रूटच्या थ्रू वॉटर ऍब्सॉर्ब होऊन राहिलं, दुसरा तो कोणता ऑर्गन आहेच नाही. स्टेम असेल पण तो स्टेम कंडक्ट करतो, आपल्याला मेनली रूट्स पाहायचे आहेत. मग रूट जे कुठे राहतात, विच आर ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ दी सॉइल पार्टिकल. अर्थात सॉइल मध्ये तर वॉटरची क्वांटिटी भरपूर आहे,
युनिव्हर्सल सोर्सेस जे राहतात हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. सॉइल काय, इट इज द युनिव्हर्सल सोर्स ऑफ ऑल द थिंग्स. त्याच्यामध्ये वॉटरही आहे, मिनरल्स आहेत, एव्हरीथिंग इज प्रेझेंट इन द सॉइल. मग त्याची क्वांटिटी जर सॉइल मध्ये जास्त आहे वॉटरची, तर त्याला रूट ऍब्सॉर्ब करणार नाही तर काय करणार आहे? कारण ल्यूज त्या पाण्याचा लॉस करतात, पण त्याच्यामध्ये वॉटरची क्वांटिटी कमी झाली. सॉइल मध्ये वॉटरची क्वांटिटी जास्त आहे, सॉइल मधून रूट मध्ये गेलाय. कसं गेलं? डिफ्युजन, ऑस्मोसिस, ते सगळं पाहिलंय आपण. आता रूट मधून यूज कडे काय झालंय? कारण रूट मध्ये H2 ची क्वांटिटी जास्त आहे, त्यांनी ऍब्सॉर्ब करणं चालू केलं. सो नाउ वॉटर फ्लोज फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन डायरेक्टली. कोणत्याही प्रकारच्या एनर्जीची त्याला काय गरज आहे? आपोआप रूट मधून यूज मध्ये वॉटर ऍब्सॉर्ब होईल. हे सक्शन प्रेशर म्हणतात पाहायला. ट्रान्सपिरेशनचा जो पार्ट आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सक्शन पेपर, सक्शन सॉरी प्रेशर. आणि हे कसं क्रिएट झालंय? रूट अपर डायरेक्शन, रूट टू दी stem to the leaf and then to the atmosphere. हा अशा पद्धतीच्या डायरेक्शनचा एक फोर्स क्रिएट केलाय. यालाच आपण म्हणून राहिलो ट्रान्सपिरेशन पुल, और इट इज ऑल्सो नोन टू बी द सक्शन प्रेशर. आणि हेच रिझन आहे की मॅक्सिमम प्लांट मध्ये 98% प्लांट मध्ये जे वॉटर ऍब्सॉर्ब होते, इट इज बाय दी पॅसिव्ह प्रोसेस. इथं कोणती एनर्जी आहे? इथं कोणता एक्सटर्नल फोर्स अप्लाय करायची गरज आहे का? काहीच नाही आहे. जिथं पाण्याची क्वांटिटी जास्त आहे तिथून अशा ठिकाणी पाणी फ्लो झालं जिथं क्वांटिटी कमी आहे. ल्यूज मधून लॉस झालं, ल्यूज मध्ये पाणी कमी घडलं. रूटचं ऍब्सॉर्प्शन चालू आहे म्हणजे रूट मध्ये पाणी खूप जास्त असेल. हायर टू लोअर जर फ्लो होते तर इट नेव्हर इन्व्हॉल्व्स एटीपी, सो इट इज कॉल्ड एज पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. लक्षात येत आहे तुमच्या? आता हा तर झाला तुमचा ट्रान्सलेशनचा पार्ट. नाउ कम टू दी अनदर सेक्शन. सॉइल मधून रूट हेअर पर्यंत वॉटर कसं ऍब्सॉर्ब होतं हे तर आपण रूट टू लिप्स पाहतो. पण सॉइल मधून रूट हेअर मध्ये कसं पॅसिव्हली ऍब्सॉर्ब होतं? आता परत तीच केस मी इथं कशी मांडतो? सॉइल हा एक सोर्स आहे, and source always contain the more concentration of H2O. त्याच्यानंतर रूट हेअर, याच्यामध्ये H2O कॉन्सन्ट्रेशन कमी असेल. नुकतीच ऍब्सॉर्प्शनची प्रोसेस स्टार्ट झाली, बरोबर आहे. सध्या जे आहेत ते रूट त्या सॉइलच्या अंडर आतमध्ये स्वतःची ग्रोथ करून राहिले, बरोबर आहे. अँड दे कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द वॉटर. खूप सारं पाणी त्या सॉइल मध्ये. मग रूट काय करेल? ट्राय टू ऍब्सॉर्ब. म्हणजे रूट हेअर मध्ये H2O कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, सॉइल मध्ये H2O चं कॉन्सन्ट्रेशन सोल्यूट नाही, तर आपल्या डोक्यात असते कॉन्सन्ट्रेटेड म्हटलं का सोल्यूट. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे प्रमाण. मग ते तुम्ही सोल्यूटचा विचार करू शकता, सॉल्व्हंटचा विचार करू शकता. मी इथं वॉटर ऍब्सॉर्प्शन सांगून राहिलो, तर मग कॉन्सन्ट्रेशन कोणाचं? ऑफकोर्स ऑफ दी वॉटर. इथं हायर कॉन्सन्ट्रेशन आहे, रूट हेअर मध्ये कमी कॉन्सन्ट्रेशन आहे. हायर टू लोअर डायरेक्टली वॉटर फ्लो विल इनटू दी रूट हेअर, म्हणून त्याला म्हणायचं तुम्हाला पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. म्हणजे जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये असं केलं गेलं की हाऊ वॉटर ऍब्सॉर्ब पॅसिव्हली थ्रू दी प्लांट, थ्रू प्रश्न जर केला तर तुम्ही लिहू शकता इट फर्स्टली ऍब्सॉर्ब फ्रॉम सॉइल टू दी रूट हेअर and then from root up to the leaves and to the atmosphere. आणि ह्या सगळ्या प्रोसेसला रिस्पॉन्सिबल कोण आहे? इट इज ऑल ड्यू टू द ऍक्टिव्हिटी ऑफ द ट्रान्सपिरेशन प्रोसेस, किंवा त्याला ट्रान्सपिरेशन पूल म्हणून राहिलो आपण. और इट इज ऑल्सो नोन टू बी द सक्शन प्रेशर. सक्शन प्रेशर काय म्हटलं? रूट स्टेम ल्यूज हा एक कंटिन्युअस फ्लो राहणार त्या वॉटरचा, आपोआपच राहणार. आता समजा एखादी दिव्याची वात असेल, पाहतो दिवा असतो पणती, त्याच्यामध्ये आपण तेल टाकतो आणि त्याच्यामध्ये वात लावतो. तर ती वात काय करते? त्या पाण्याला सॉरी जे ऑइल असेल त्या ऑइलला स्वतःहून ऍब्सॉर्ब करते, अँड इट कम फ्रॉम लोअर एंड अप टू द टीप. आणि ते टीप पर्यंत कंटिन्यू फ्लो होत राहील जोपर्यंत ते म्हणजे इग्नाइट होत राहील, पेटत असेल तोपर्यंत ते पूर्ण तेल संपेपर्यंत ऍब्सॉर्ब होत राहील. हे काय आहे? इट इज द सक्शन प्रेशर. तर अशा पद्धतीनं पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन घडत असते. पहा आता याचे काही मुद्दे लक्षात ठेवा जे तुम्हाला पुस्तकाप्रमाणे पेपरमध्ये लिहावं लागतील. The passive absorption of the water, it is along the diffusion pressure deficit. कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी प्रेशर अप्लाय करायची गरज नसतं. त्याच्यानंतर नो एटीपी इन्व्हॉल्व,
आणि हे कसं झालं अकॉर्डिंग टू द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. आपली ही भानगड काय, सॉइल मध्ये कॉन्सन्ट्रेशन वॉटरचं जास्त असेल, रूट हेअर मध्ये कमी आहे, हायर टू लोअर फ्लो होते, म्हणजे इट इज अकॉर्डिंग टू कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. हे जर अपोजिट असतं तर त्याला आपण म्हटलं असतं अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. ओके, सो दिस इज अबाउट पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. आता यातला समोरचा पार्ट आपण स्टडी करून आलो, ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर. आता एक लक्षात घ्यायचं आहे, इथं आपण पहिले सांगितलंय की 98% प्लांट त्याच्यामध्ये पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन घडते. मग आता जे असे काही प्लांट असतात ज्यांच्यामध्ये ट्रान्सपिरेशनचा रेट स्लो असतो. दोन गोष्टी लक्षात घ्या, एक तर असे प्लांट ज्यांच्यामध्ये ट्रान्सपिरेशनचा रेट ऑलरेडी कमी आहे, किंवा नाईट कंडिशन मध्ये, हे तर आपण डे टाइमचं पाहिलं, टोमॅटो ओपन होते, डायरेक्टली CO2 एंटर झाला, वॉटर लॉस ही चालू आहे, वॉटर लॉसचं प्रमाण जास्त होतं म्हणून डे टाइम म्हटलं. आपण आता अपोजिट कंडिशन पाहू की ड्युरिंग नाईट व्हॉट हॅपन. इथं बदल काय काय होईल, जे टोमॅटो ओपन होते तर टोमॅटो नाव बिकम क्लोज डाऊन. टोमॅटो क्लोज जर झाले तर याचा अर्थ याच्यामधून वॉटर लॉस होणार नाही. नो वॉटर लॉस, इट मीन्स देयर इज नो ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन घडलं नाही, वॉटर लॉस घडलं नाहीये, याचा अर्थ प्लांट बॉडीमध्ये जे वॉटर ऍब्सॉर्ब झालाय अगोदर, वॉटर लॉस झाला नाही तर त्याच्यामध्ये वॉटर असेल ना भरपूर क्वांटिटीमध्ये, इट रिटेन्स द वॉटर. म्हणजे ल्यूज मध्ये, त्या ल्यूजच्या मिझोफिल मध्ये म्हणा, त्या पूर्ण प्लांट बॉडी मध्ये म्हणा, वॉटरची क्वांटिटी जास्त आहे, म्हणजे वॉटर इज प्रेझेंट इन हायर कॉन्सन्ट्रेशन. हा सगळ्यात पहिला मुद्दा महत्वाचा. प्लांट ल्यूज त्याच्यामध्ये S2 ची क्वांटिटी काय झाली. मग आता सॉइल मध्ये याच्या क्वांटिटीपेक्षा, ल्यूजच्या क्वांटिटीपेक्षा सॉइल मध्ये आता वॉटर लो असेल. तुमच्या लक्षात येऊन आलं का, तुम्हाला समजा पहिले तुम्ही सांगितलं सॉइल युनिव्हर्सल सोर्स आहे, त्याच्यामध्ये हाय क्वांटिटी मान्य आहे म्हणा. पण आता समजा आपण आपलं एक्झाम्पल घ्या, मी सध्याच पाणी पिलाय, भरपूर पाणी पिलाय, बरोबर आहे, अँड आय हॅव फिनिश्ड माय थर्स्ट. आता मला एक्सेस वॉटरची गरज नसेल तर मी काय समजेल की बाहेर पाणी किती अवेलेबल असेल, बट आय डू नॉट रिक्वायर दॅट. म्हणजे माय बॉडी हॅव हायर क्वांटिटी ऑफ दी वॉटर. लक्षात आहे, कॉन्सन्ट्रेशन माझ्या बॉडीमध्ये असणार, बाहेर कमी आहे कारण मला त्याची गरजच नाही. हीच कंडिशन आहे इथं. प्लांटच्या यूज मध्ये एवढी वॉटरची क्वांटिटी आहे का बाकी H2O ची क्वांटिटी त्याच्या सॉइल सरफेस मध्ये, रूट हेअर मध्ये काय कमी राहील. आता इथं केस कशी आहे पहा, जर या ठिकाणी त्या पर्टिक्युलर प्लांटला, कारण जेव्हा त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम घडेल, नाईट टाइम आहे पहा, इथं कसं घडलं, डे टाइम आहे, फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन दोन्ही गोष्टी होत्या है ना. म्हणजे रेस्पिरेशन मध्ये O2 यूज होतो तर फोटोसिंथेसिस त्याला बनवती होता. आता नाईट टाइम मध्ये फक्त काय, रेस्पिरेशनचा रेट जास्त आहे. हा एक मुद्दा क्लिअर करायचा आहे, हाय रेट ऑफ रेस्पिरेशन. मग त्या रेस्पिरेशन मध्ये मला सांगा, ब्रेकडाऊन ऑफ द फूड मटेरियल घडते, मग ही जी वॉटर क्वांटिटी आहे त्या यूज मध्ये ती यूज होणार नाही का, काही ना काही वॉटरचा यूज होणं चालू आहे. मग यूज होऊन राहिला त्याचा अर्थ प्लांटची डिमांड सुद्धा वाढेल, म्हणजे त्याला वॉटर ऍब्सॉर्ब करणं आलंच. असं समजू नका की बा ट्रान्सपिरेशन घडत नाही मग त्याला पाणी पिण्याची गरज काय, असं थोडीच आहे. टेक द एक्झाम्पल ऑफ कॅमल इन दी डेझर्ट. मला माहित आहे का त्याच्यामध्ये एक कॅपॅसिटी आहे की दे कॅन सस्टेन द वॉटर अप टू द वीक और 2 weeks फॉर दी 15 days. पण याचा अर्थ ते पाणी पितच नाहीत असं थोडीच होणार आहे. जेव्हा जेव्हा त्यांच्या बॉडीची डिमांड असेल दे ड्रिंक दी वॉटर. मग जर याला वॉटर ऍब्सॉर्ब करायचं असेल या प्लांटला तर आता अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट करावं लागेल, कारण सॉइल मध्ये या S2 ची कॉन्सन्ट्रेशन कमी झालाय ऍज कम्पेअर टू यूज, म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन. इट मीन्स इट युटिलाइजेस द ATP. मग ही ATP कुठून आली, थ्रू द रेस्पिरेशन. जर समजा ग्लुकोज, एका ग्लुकोज मॉलिक्युलला रेस्पिरेशन म्हणजे अंडरगो रेस्पिरेशन प्रोसेस, तर आपण पाहिलाय का त्याच्यामध्ये 38 ATP मॉलिक्यूल तयार होतात. त्याचं कॅल्क्युलेशन वगैरे असते, तर ATP मॉलिक्यूल यूज होतील म्हणून त्या प्रोसेसला तुम्ही म्हणू शकता काय, इट इज ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन. मग आता हे कसं घडलंय, इट इज ऑल ड्यू टू द रूट सेल ऍक्टिव्हिटी.
केव्हा घडतं? व्हेन ट्रान्सपिरेशन रेट इज स्लो अँड इट इज अगेन्स्ट डिफ्युजन प्रेशर डेफिसिट. इथं कोणत्याही प्रकारचं ग्रेडियंट डेव्हलप नव्हतं. डीपीडी जसा प्लांट मध्ये अवेलेबल आहे त्याच्यानुसार आपण ते वॉटर ऍब्सॉर्ब केलं. हायर टू लोअर म्हणजे नॉर्मल प्रोसेस आहे, लक्षात ठेवायचं. लोअर टू हायर असेल त्याचा अर्थ ते काहीतरी एक प्रेशर अप्लाय करावं लागेल, म्हणून एटीपी ची रिक्वायरमेंट होती. सो इट इज कॉल्ड एज ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन ऑफ दी वॉटर. परत या ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन मध्ये दोन प्रकार डिस्क्राईब केले आहेत दोन वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी. अटकिन प्रिस्टी एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट न म्हणता आपण त्याला त्याची थिअरी म्हणू. त्यांनी म्हटलंय की हे जे वॉटर ऍब्सॉर्प्शन आहे इट इज कॉल्ड एज ऑस्मोटिक फ्लो ऑफ दी वॉटर. काही नवीन नाही. ऑस्मोटिक अर्थ होते सिम्पली पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. आणि क्रॅमर आणि थायमर हे जे दोन व्यक्ती यांचं म्हणणं आहे की इन सम प्लांट द वॉटर ऍब्सॉर्प्शन इट इज कॉल्ड एज नॉन ऑस्मोटिक. जे आता पाहिलं आपण ऍक्टिव्ह ते झालं नॉन ऑस्मोटिक, आणि जे पॅसिव्ह पाहिलं ते आहे ऑस्मोटिक. पण ह्याच्या दोन्ही थिअरीज आहेत पहा, ह्या म्हणजे त्याला ऍक्सेप्ट केल्या नाही गेल्या कारण त्याचे बरेचसे ऑब्जेक्शन्स होते, खूप सारे प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये क्रिएट झाले होते. तर असो, आपल्याला सध्याचा पुढचा मुद्दा हा लक्षात ठेवायचा आहे की वॉटर ऍब्सॉर्प्शनच्या दोन प्रोसेस राहतात. ठीक आहे, आणि त्या दोन प्रोसेस मध्ये ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह अशा दोन इन्व्हॉल्व राहतील. त्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो तुम्हाला नंतर क्लिअर करायचा आहे. एक क्लिअर करा, पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय, एक नॅचरल प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये जे ल्यूज आहेत ते ल्यूज एक टेन्शन क्रिएट करतात, त्या टेन्शनमुळे आपोआप वॉटर काय होत राहील, ऍब्सॉर्ब. इथं टेन्शन क्रिएट होत नाही, इथं त्याला एक्सेस एनर्जीचा यूज करावा लागते. सो इट इज ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन. ठीक आहे, आता याला 2 मिनिटं तुम्ही ऑब्झर्व करून घ्या. काही अडचण असेल तर ते तुम्ही कमेंट करू शकता, आणि 2च मिनिटांमध्ये आपण समोरचा टॉपिक स्टार्ट करू. तोपर्यंत तुम्ही पाहून घ्या बोर्डवर. टॉपिक झाल्यानंतर त्याचा लगेच काही महत्वाचे पॉइंट टिक करून घ्यायचे आणि त्याला त्याचा एक फ्लोचार्ट बनवत चला, जेणेकरून लक्षात येईल. आता हे तर झालं वॉटर ऍब्सॉर्प्शन. मेकॅनिझम ऑफ वॉटर ऍब्सॉर्प्शनचा पार्ट पाहिला आपण. आता ट्रान्सलोकेशन ऑफ मिनरल्स. आता इथे एक नवीन मुद्दा आला, मिनरल शब्द आला. ऍक्च्युली हे काय माहिती आहे का, हे वॉटर ऍब्सॉर्प्शनच आहे. पण वॉटर ऍब्सॉर्ब तर झालाय, कुठपर्यंत ऍब्सॉर्ब झालाय, रूट. आपल्याला या रूट मधून वॉटर, किंवा आपण असं ड्रॉ करू शकतो, रूट मधून या ठिकाणी याला ट्रान्सफर करायचं आपल्याला अप्पर डायरेक्शन. अप्पर डायरेक्शन म्हणजे कोणती, तर स्टेम अलॉंग विथ दी ब्रांचेस, आणि त्याच्यानंतर कुठं मिनरल शब्द का वापरला, ट्रान्सलोकेशन ऑफ दी वॉटरच आपल्याला पाहायचं आहे. मग मिनरल शब्द का वापरला, ऍक्च्युअली दिस ट्रान्सलोकेशन ऑफ मिनरल इज ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटरच आहे. मग फरक कसा का असेल, द वॉटर विच इज अवेलेबल इन द सॉइल, जे सॉइल वॉटर आपण स्टडी करून राहिलो, जे अवेलेबल असेल फॉर द ऍब्सॉर्प्शन. लाईन कमी जास्त करून राहिलीकडे हो, का इलाज नाही त्याला, थोड्या गोष्टी ऍडजस्ट करून घ्या. तसे तुम्हाला व्हिडिओ मी पाठवतोच, त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. हा पहा आता, रूट टू स्टेम, स्टेम टू ल्यूज, अप्पर डायरेक्शन आपल्याला वॉटर फ्लो करायचं आहे. आणि जे सॉइल वॉटर अवेलेबल आहे फॉर ऍब्सॉर्प्शन, सॉइल मध्ये ज्या गोष्टी अवेलेबल असतात तर त्याच्यामध्ये काय काय पहा, तर त्याच्यामध्ये नुसतं वॉटर अवेलेबल नाहीये. इट कंटेन वॉटर H2O प्लस डिझॉल्व मिनरल्स. त्याच्यामध्ये काय राहील, डिझॉल्व मिनरल्स राहतात. आणि म्हणूनच आपण याला काय म्हणून राहिलो की हे रूट मधून अप्पर डायरेक्शनला जर तुम्हाला ट्रान्सफर करायचे असतील
इट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलोकेशन. रूट पर्यंतची प्रोसेस ऍब्सॉर्प्शन. आता याला अप्पर डायरेक्शन तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे. जसं वॉटर ट्रान्सफर झालं तशाच पद्धतीनं डिझॉल्व मिनरल सुद्धा होत असतात, कारण वॉटर जे ऍब्सॉर्ब होऊन आलं ते प्युअर वॉटर नाहीये, ते काय आहे, ते एक सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट राहतील, मिनरल. मग कसे काय अप्पर डायरेक्शन मध्ये ट्रान्सफर होतील, तर याच्याकरता एक टॉपिक दिलाय का तुम्हाला, दॅट इज असेंट ऑफ सॅप. चला, जय गजानन. असेंट ऑफ सॅप म्हणून टाकेल टॉपिक दिले पहा. ट्रान्सलोकेशनचा अर्थच होतो असेंट ऑफ दी सॅप. आता हे नवीन भानगड आली. सॅप म्हणजे काय, तरी पहा इथं जे आपण म्हणलं की H2O हॅव्हिंग डिझॉल्व मिनरल, हेच आहे प्लांट सॅप. याला आपण काय म्हणतो, प्लांट सॅप. जसं ऍनिमल मध्ये आपल्या बॉडीमध्ये जे लिक्विड टिश्यूज राहतात, जसं एक्झाम्पल ब्लड आहे, तर ब्लड म्हणजे काय, आपल्या बॉडीमधली एक सॅप आहे. एक लिक्विड मीडियम असतं ना आपल्या बॉडीमध्ये, जे न्यूट्रिएंट आहेत आपल्या बॉडीमध्ये, वेस्ट मटेरियल आहे, याला सर्क्युलेट करत राहते थ्रू दी बॉडी. तर असं ऍनिमल मध्ये ब्लड आहे, लिम्फ आहे, तसं प्लांट मध्ये एक लिक्विड मीडियम असेल जे न्यूट्रिएंटला फ्लो करेल थ्रू दी बॉडी, त्याला थ्रू दी प्लांट बॉडी, त्याला म्हणायचं तुम्हाला प्लांट सॅप. आणि काय काय गोष्टी प्रेझेंट आहेत, वॉटर अँड डिझॉल्व मिनरल. मग हे जे प्लांट सॅप आहे याचा एक स्वतःचा पाथवे आहे, कशा पद्धतीने हे ट्रान्सलोकेट होतात, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाणे. रूट टू स्टेम ट्रान्सलोकेशन, स्टेम टू अप्पर ब्रांचेस लीव्स ट्रान्सलोकेशन. तर म्हणून त्याला असेंट ऑफ दी सॅप नाव दिलंय. तर असेंट हा जो शब्द आहे याचा अर्थ सिम्पली होते पाथवे किंवा पाथवे म्हणू शकता तुम्ही.